मनापासून आभार आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओपनर बॅटर शेखर साठे आणि महेंद्र येवले ही जोडी मैदानावरती. तर पहिल्या षटकासाठी मॅन फ्रॉम सांगवडे सूरज लिमन. पहिला चेंडू शेखरनं वेगाने बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क पाहायला मिळाला नाही. पहिला चेंडू डॉट बॉल. 6 षटकांचे सामने आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर मावळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत निश्चितच आपल्याला मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे सरपंच दशरथ अप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन ही टीम अधिक ताकदीने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ओहो यावेळेस नक्कीच आपण पाहतोय चेंडू येण्याच्या अगोदरच बॅट फिरवली गेली. अगदी लेट संपर्क झाला आणि तदनंतर एस्टॅनच्या पाठीमागे झेल टिपला 0 वरती. फर्स्ट विकेट डाऊन. शेखर साठे खातं उघडता बाद. मेरे सपनों की रानी जब आएगी तू, आएगी खुद मस्तानी जब आएगी तू, देखी जाए जिंदगानी जब आए. पहिला विकेट आपण पाहतोय. पहिलवान मनोज भाऊ येवले 11 चॅलेंजेस आडले संघाचा गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन 0 वरती. सूरज लिमन तयार. बॉलिंग मार्क वरती. नवीन फलंदाज आलेत आणि आल्या आल्या प्रहार केलाय. गणेश यांच्या बॅट मधून या सामन्यातील हा पहिला बिग हिट षटकार. षटकारानं सुरुवात गणेश जगदाळे मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. दुसऱ्या चेंडूवरती शेखर साठे बाद होताना पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवरती न्यू बॅटर गणेश जगदाळे इन झाले आणि त्यांनी षटकार ठोकलाय. परत एकदा यावेळेस अक्रॉस द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गणेश जगदाळेच्या बॅट मधून आणखीन एक कडक प्रहार आणि हा चौकार. 4 धावा. दहा धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती पूर्णतः चित्र वेगळं आपण मैदानावरती पाहिलं परंतु त्यानंतरच्या पुढच्या 2 चेंडूवरती गणेश जगदाळे निश्चितच त्यांनी मनामध्ये ठरवले जणू काय मी ओपनर बॅटर म्हणून मैदानावरती आलोय आणि त्यांनी बॅक टू बॅक 2 मोठे अटॅक 2 बाउंड्रीज त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. दरम्यानचा हा चेंडू भन्नाट वेग सूरजचा यावेळेस मैदानावरती पाहायला मिळाला आणि हा चेंडू डॉट बॉल. उद्योजक प्रथमेश भाऊ राक्षे यांच्या संघ मालकीचा दशरथ अप्पा राक्षे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे हा संघ मैदानावरती आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला पहिलवान मनोज भाऊ येवले यांच्या संघ मालकीचा असणारा 11 चॅलेंजेस आडले हा संघ आपण पाहतोय. एकाच परिसरातील असणारे हे दोन्ही संघ एकमेकांच्या सोबत एकाच संघांमध्ये कित्येकदा खेळणारे खेळाडू आज एकमेकांचे आमने सामने. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये आमने सामने भिडताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळाले.
सुरुवातीच्या 2 चेंडूवरती एकही धाव नव्हती आणि शेवटच्या 2 चेंडूवरती देखील एकही धाव नाहीये. मैदानावरती आपण तिसरा आणि चौथा चेंडू पाहिला जिथे एक षटकार आणि एक चौकार अनुक्रमे जो मैदानावरती येताना पाहायला मिळाला. डॉफलकावरती 10 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती अमित राक्षे मैदानामध्ये आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील उद्योजक सन्माननीय स्वप्नीलजी घारे ही स्पर्धा लाईव्ह आनंद घेतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. याचबरोबर ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. संघाचे संघनायक महेंद्र येवले यांच्या बॅटमधून अटॅकिंग प्रहार आणि मैदानावरती हा षटकार. ओहो, रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट जर झाली असती तर नक्कीच मैदानावरती महेंद्र येवले यांना परतावं लागलं असतं. बरेचसे दूर होते, रिस्की रन होती. स्वप्नील वाल्लेकर आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच मिड ऑफ मध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. एक सिंगल धाव ज्याप्रमाणे खरं तर मी चर्चा केली या हंगामामध्ये आपल्याला निश्चितच मुकाई माता क्रिकेट क्लब हो इथे काय बराचसा कॅज्युअल अप्रोच गणेशांचा पाहायला मिळालाय. बॅट जरी पूर्णपणे ट्रॅक केली असती तरी देखील सेफ झाले असते, परंतु मैदानावरती होते काय अमित राक्षे. यावेळेस मात्र तिथे चान्स गमावला नाही आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट. फलंदाज गणेश होत आहेत बाद. धाव नक्कीच वेगाने घ्यायला सुरुवात केली, परंतु थोडेसे स्टंपच्या क्लोज आल्यानंतर थोडेसे स्लो झाले आणि त्याच दरम्यान रनआउट साठी चान्स आणि अमित राक्षे तर तो चान्स मिळाल्यानंतर पूर्णपणे त्या संधीचं सोनं त्यांनी केलंय, विकेट प्राप्त केलाय. आणि आता मैदानावरती पाहू शकाल नवीन फलंदाज न्यू बॅटर निलेश सावंत. परत एकदा बॉल हवेमध्ये ऑन साइडला. यावेळेस काय एका टप्प्यावरती चेंडू मैदानावरती आता तो सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला हा चौकार. ओव्हरची सुरुवात षटकारानं, त्यानंतर एक सिंगल, एक विकेट, चौकार आणि त्यानंतर एक डॉट बॉल. 21 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले मध्ये यावेळेस रिव्हरचा फटका. पॉइंटला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. स्वप्नील सावंत मैदानावरती आपण पाहतोय एका हातानं सुंदर पद्धतीने हा चेंडू स्टॉप केला. निश्चितच रिव्हरचा फटका होता. इनफिल्ड मधून जर चेंडू निसटला असता तर तिकडे अधिकचे रन्स येण्याचे चान्सेस होते, परंतु चांगली फिल्डिंग जशी आपण पाहिली. 2 षटक संपली जात आहेत आणि धावफलकावरती 21 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 षटकांचे सामने, 2 विकेट लवकरात लवकर गेलेत. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 21 धावा आणि 2 विकेट. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून निश्चितच चांगलं कामकाज. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून 21 रन, अर्थातच 10.5च्या सरासरीने धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात. दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत, एकाच परिसरातील आहेत. एकमेकांचे खेळ निश्चितच एकमेकांना ठाऊक आहेत. कच्चे दुवे पक्के दुवे हे निश्चितच एकमेकांना ठाऊक आहेत. त्यामुळे आता कशा पद्धतीने खेळ साकारला जाणार हे पाहणं बरंचसं निर्णायक. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज हर्षल सोरटे जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या हंगामामध्ये मी ज्याप्रमाणे खरं तर उल्लेख केला, मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे, दारुमरे हा संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जिथे
दारुमरे संघातील काही खेळाडू आणि सांगवडे संघातील खेळाडू हे नव्यानं आता या संघामध्ये निश्चितच समाविष्ट होताना मावळ क्रिकेट असोसिएशनला हा संघ या अंगामध्ये रजिस्टर झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि निश्चितच ते मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. मावळ क्रिकेट असोसिएशनचं निश्चितच आपण पाहतोय प्रचंड योगदान या मावळच्या क्रिकेटसाठी आहे आणि खऱ्या अर्थानं संघांची बांधणी करण्यामध्ये मुलांचं सहकार्य असोसिएशनच्या माध्यमातून लाभतं. ओव्हर नंबर 3 मध्ये हर्षल पहिला चेंडू ब्लॉकल स्वरूपाचा टाकला. निलेश सावंतकडे कुठलंही मोठं प्रत्युत्तर नाहीये, केवळ एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ होईल. स्कोर कार्ड आता 22 अंकावरती पोहोचलंय 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. निलेश सावंत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन महेंद्र येवले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. समोर एक युवा गोलंदाज अलीकडच्या काळामध्ये खरं तर जो चर्चेमध्ये आहे आणि एक मॅच विनर खेळाडू म्हणून समोर आलाय तो हर्षल. ओ याच बरोबर घुटना टेक और ये बिग सिक्सर देख महेंद्र येवले यांच्या बॅट मधून एक क्लासिकल फटका, देदीप्यमान फटका, षटकार. बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है बड़ी मुश्किल है खोया धावफलकावरती 28 धावा. हर्षलनं पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने ब्लॉकवर टाकला. दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता परंतु थोडसा पाठीमागे चेंडू राहिला आणि त्यानंतर लो फुलटॉस वरती महेंद्र यांचा षटकार आपण पाहिलाय. हो हो यावेळेस लेन बॉल, सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने मैदानावरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न महेंद्र यांचा परंतु कुठल्या प्रकारे यावेळेस पॅटर्नी बॉलचा संपर्क नाहीये. 28 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू 13 धावा. महेंद्र येवले तर निलेश सावंत 4 चेंडू आणि 5 धाव्यांची खेळी करताना पाहायला मिळतात. याचबरोबर पुन्हा एकदा उडवला हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला आणण्याचं काम करतायत आणि एक सुंदर एक अफलातून दर्जेदार चौकार महेंद्र यांच्या बॅटमधून 4 धावा. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हर्षल सोरटे एक युवा गोलंदाज, समोर अनुभवी फलंदाज लिजेंड क्रिकेटर महेंद्र. हो 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 हे बॅटल रंगतय. एका चेंडूवरती हर्षल वरचढ ठरतोय तर एका चेंडूवरती बॅटर महेंद्र वरचढ ठरतायत. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घटना ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर एक षटकार, एक डॉट बॉल, पुन्हा एकदा एक चौकार आणि एक डॉट बॉल, एक तेरी एक मेरी, अशा पद्धतीने आपण मैदानावरती हे समीकरण पाहतोय. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय पहिल्या प्रयत्नामध्ये हर्षलच्या हातामध्ये चेंडू आला नाही परंतु पुन्हा एकदा चांगली पद्धतीने यॉर्कर लेंथ हिट केली गेली आणि मैदानामध्ये केवळ एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांकडून खऱ्या अर्थानं वापरलं जाणारं ब्रह्मास्त्र म्हणून यॉर्कर चेंडूकडे आपण पाहतो जिथे बॅटरकडे कुठले मोठं प्रत्युत्तर आपण त्या ठिकाणी पाहत नाही. दरम्यान 3 षटकं संपलीत. हाफ ऑफ द इनिंग धावफलकावरती धावा आहेत 33 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं लिमिटेड कालावधी आपल्याकडे इनिंग साठी असणार आहेत. 25 मिनिटांमध्ये खरं तर 5 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे याची नोंद घ्या. अन्यथा अंतिम ओव्हरसाठी तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल, याची देखील नोंद घ्या. ओके, 25 मिनिटं जिथे कंप्लीट होईल तिथून पुढे निश्चितच एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल.
प्री डिटरमाइंड शॉट आपण म्हणू. चौकार आल्यानंतर नक्कीच बराचसा कॉन्फिडन्स आणि चेंडू येण्याच्या अगोदर खरं तर ठरवलं होतं महेंद्र यांनी रिव्हर्स विकेटचा फटका खेळण्यासाठी ट्राय करायचं आणि त्या प्रयत्नामध्ये ते मिस होताना पाहायला मिळाले. सूरज लिमनची कमालीची गोलंदाजी. ओहो हो, परत एकदा चांगला बॉल. इथे काय क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका आता मैदानावरती आपल्याला टीम कडून पाहायला मिळतात. त्याचा मोबदला एक एक धाव ही निश्चितच आपल्याला मोजावी लागते. ती एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. एका एका धावेने कित्येक संघ मित्रांनो सामना, त्यामुळे एका एका धावेला या क्रिकेटच्या खेळामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर नंबर 4चा शेवटचा बॉल. हो, यावेळेस काय खराब चेंडू, त्याचा घेतलाय खरपूर समाचार. निलेश सावंत इज द मॅन आणि हा चेंडू पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 46 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ आभाडे स्मृती चषकाचं हे पहिलं पर्व आणि प्रामुख्यानं कैलासवासी किसनराव राजाराम गराडे, कैलासवासी अरुण गंगाराम शिंदे पाटील यांनी कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ आभाडे यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा जी मैदानावरती आपण पाहतोय. एक सुंदर आणि खऱ्या अर्थानं अफलातून दर्जाचं असणार हे डीओडी डेपोचं एक सुंदर आणि प्रचंड मोठं क्रीडांगण मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर खेळाडूंची पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली जाते. प्रत्येक टीमसाठी खऱ्या अर्थानं फूड बास्केट दिले जातात. पिण्यासाठी खरं तर थंडगार आणि मिनरल वॉटर खरं तर खेळाडूंसाठी पुरवलं जाते. त्यासोबतच आपण मैदानावरती जर पाहिलं सुंदर आणि अफलातून दर्जाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणाऱ्या बाउंड्री रोव्स ते आपल्याला डी स्पोर्ट यांच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आपण पाहू शकाल मावळ क्रिकेट असोसिएशनचं जे काही किट आहे ते संपूर्ण किट परिधान करून खेळाडू मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. मोठ्या उंचीवरती आता ही स्पर्धा आणि मावळचं क्रिकेट आपण पोहोचताना पाहतो. ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहतोय 5व्या क्रमांकाची घेऊन सचिन आलेत आणि इथे काय मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांची बरीचशी धडपड मेहनत अजिंक्य भाऊ दाभाडे, आशिष भाऊ दाभाडे, अभिदत्ता दाभाडे आणि आदित्य भाऊ दाभाडे प्रामुख्याने उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 48 धावा धावफलकावरती, जिथे खरं तर एकच धाव होती तिकडे एक एक्स्ट्रा रन मिळाली. स्ट्राईक महेंद्र येवले यांच्याकडे येते. धावफलकावरती धावा 48. 11 चॅलेंजर्स अडले विरुद्ध मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे. परत एकदा यावेळेस चेंडू उंचावून टोलावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पाहूया पंचांचा इशारा काय. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. फलकावरती 52 धावा 52 रन. या अगोदरचा पहिला सामना मित्रांनो आपण पाहिला जिकडे 81 धाव्यांचं आव्हान. चला खेळाडूंना विनंती आहे जर चेंडू बराचसा दूर असेल सापडत नसेल तर आपण आतमध्ये या. नवीन चेंडू घेऊन आपण सामना कंटिन्यू करूयात. आणि पूर्वी देखील सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू वापरला जाणार आहे याची नोंद घ्या. आणि क्वार्टर फायनलचा सामना हा जुन्या चेंडूवरती होणार आहे याची देखील नोंद घ्या. बाद फेरीतील सामने आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल त्याला मात्र वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कामगार नेते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे कित्येक क्रिकेट खेळाडू घडवणारे तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक माननीय स्वर्गीय सुरेशनाथ आभाडे स्मृती चषक ही स्पर्धा. दरम्यानचा चेंडू महेंद्र येवले. वॉट अ पिकअप शॉट. बॉल आकाशाला गवस निघाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइड
हा स्ट्रॉंग झोन महेंद्र येवले यांचा आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये सचिन यांच्यावरती केलेलं आक्रमण, हा षटकार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. सचिन खलाटे यांच्यावरती आक्रमण केले गेले. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 11 धावा. निलेश थोडासा संघर्ष करताना नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 59 धावा. ओव्हरचा शेवटचा बॉल. एकदा इथे काय टावेस्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. पंच कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 60 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना अजूनही एक चेंडू शिल्लक. दरम्यानचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. केवळ एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारे प्रयत्न पाहायला मिळत नाहीये आणि एका धावेसोबतच 5 षटकं संपली जात आहेत. धावफलकावरती 61 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. यानंतर होणारा पुढील सामना युव्हीजे पॉवर हिटर वराळे विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, ही पहिली इनिंग कंप्लीट होण्याच्या पूर्वी आपण स्टेज जवळ असणं गरजेचं आहे आणि इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. ज्या संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन उपस्थित असेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. नियम आणि अटींना भरलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि क्रिकेटचा खेळ करतो. बेसिक रूल नियम फॉलो करणं गरजेचं. युव्हीजे पॉवर हिटर वराळे विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात सीसीएल लोणावळा या दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉस साठी यायचे. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. धनराज राक्षे चेंडूच्या खाली टिपताय झेल. निलेश सावंत बॅक टू द पवेलियन. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. आता शेवटचे 5 चेंडू या डावातील शिल्लक. नवीन फलंदाज सुमित राजिवडे न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती 61 धावा आहेत. या डावातील अजूनही 5 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. कित्येकदा या खेळाडूला आपण ओपनिंग साठी पाहतो. दरम्यान अमित यांचा हा कमालीचा चेंडू. अगदी बॅटच्या टो एंडला लागलेला हा बॉल लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तिकडे मिळते एक सिंगल. एका धावेसोबतच धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 62, 62 रन. अजूनही 4 चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक. मुकाई माता क्रिकेट क्लब सांगोडे विरुद्ध 11 चॅलेंजर्स आडले. महेंद्र येवलेचा वार. सगळेच गार. चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार. वैयक्तिक 16 चेंडू आणि 43 धावांची खेळी महेंद्र येवले यांच्या बॅट मधून आपण पाहतोय, ज्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकार हे महेंद्र येवले यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. स्ट्राईक रेट 268.75 चा. अंतिम ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये महेंद्र येवले यांचा पुन्हा एकदा हा विस्फोटक अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा बॉल हवेत. यावेळेस देखील मिड विकेटला नो चान्स. बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा षटकार. महेंद्र येवले सेट ऑन फायर.
पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण वैयक्तिक अर्धशतकी खेळही पाहिली आणि आता मॅच नंबर 2 मध्ये देखील अर्धशतकी खेळ येणार का? प्रत्येक सामन्यासाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी ते पारितोषिक आहे. बॅक टू बॅक लगातारचा तिसरा षटकार. रिमेंबर द नेम, मॅन फ्रॉम आडले, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, महेंद्र येवले. लगातारचा तिसरा षटकार आणि या षटकारासोबतच टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. 18 चेंडू 55 धावा, या स्पर्धेतील दुसरी 50, 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यासोबतच लगातारच्या 3 षटकारांचं देखील बक्षीस मनोज दादा आणि प्रवीण भाऊंच्या वतीने या ठिकाणी असणार आहे. प्रचंड मोठी बक्षिसांची खैरात, खेळाडूंनी डोक्यावरती घेतलेली, मंत्रमुग्ध केलेली स्पर्धा. हो, याचबरोबर हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. जेव्हा फटका खेळला तेव्हाच दुसऱ्या रनचा कॉल. थोडीशी गडबड, डेंजर एंडला सुमित आणि मैदानावरती काय 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांनी धावफलक आपण पाहतोय 82 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या त्या 82 रन. टार्गेट इज नाव 83. मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे संघाला बनवायच्या 83 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि त्यानंतर एका चांगल्या स्थितीमध्ये 11 चॅलेंजर्स टीम पोहोचताना पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो, दोन्ही संघ समसमान ताकदीचे. चला, लास्ट कॉल आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वराळे विरुद्ध लोणावळा. मान्यवरांसाठी निश्चितच आपण पाहतो हे सन्मान चिन्ह, या स्पर्धेची आठवण भेट. चला आपण टॉस करूयात. वराळे विरुद्ध लोणावळा. अंतिम पुकार आहे. ज्या संघाचे प्रतिनिधी येणार नाही त्या संघांना पेनलाइज केलं जाईल आणि कॅप्टन आलेले आहेत. या ठिकाणी सन्माननीय आदित्य भाऊ दाभाडे आणि अजिंक्य भाऊ दाभाडे आणि अशिक भाऊ भांगरे या दोन्ही मान्यवरांचे, यस, अशिक भाऊ भांगरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नक्कीच टॉस त्या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन गणेश सर फोकस करा. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो युवीचे वराळे टीमनं. डिसिजन घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. दोन्ही संघांना मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं मनापासून आभार. या ठिकाणी नक्कीच आयोजक कमिटीकडून सूचना येते. लोणावळा संघातील जे काही कॅप्टन आहेत ते पूर्ण किट मध्ये नव्हते, त्यामुळे 1 रनची पेनल्टी आहे, याची नोंद घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या आडले टीम. चला बॅटिंग टीम, त्वरित फलंदाज पाठवायचे सांगवडे संघ. 11 चॅलेंजर्स आडले संघाकडून आपण पाहतोय संघातील निश्चितच 11 धुरंधर युद्ध मैदानावरती एंटर होताना पाहायला मिळत आहेत. महेंद्र येवले यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा 11 चॅलेंजर्स आडले, अर्थात पहिलवान मनोज भाऊ येवले स्पोर्ट फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला सरपंच दुसरा टप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन, मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे दारुंबरे हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 82 धावा बनवल्या गेल्या. 83 धाव्यांचे टार्गेट. कशा पद्धतीने आता योजना आखल्या जातील आणि मैदानावरती सेकंड इनिंग मध्ये काय थरार रंगेल हे निश्चितच आपण पाहणार आहोत. ओपनर बॅटर्स सज्ज होताना सांगवडे टीम कडून आपण पाहतोय अमित राक्षे आणि मंगेश पानमंदी जोडी.
पहिला सामना आपण पाहिला जिथे अशाच पद्धतीचं काहीच समीकरण होतं आणि धावेंचा पाठलाग तिकडे होऊ शकला नाही, परंतु या सामन्यामध्ये चित्र बदललेलं पाहायला मिळणार का? 82 धावा बनवल्या, 83 धावेंचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट इकडे अचीव केलं जाणार का? ज्या पद्धतीनं पहिल्या डावामध्ये महेंद्र येवले यांनी बॅटिंग केली त्याच पद्धतीनं सेकंड इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजी पाहायला मिळणार का? असे बरेचसे प्रश्न मैदानावरती हे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये असतील, परंतु आता इकडे काय होणार? पहिल्या ओव्हरसाठी कुठला गोलंदाज येणार? सुमित राजवडेच्या हातामध्ये चेंडू जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मंगेश पानमंद आणि अमित राक्षे ही घातक विस्फोटक जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 83 धावेंचं टार्गेट अचीव करायचं असेल तर निश्चितच पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये चांगला स्कोर उभं राहणं गरजेचं. पंचांचा इशारा लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला होते सुरुवात. सुमित राजवडे ओव्हर नंबर 1 साठी उजव्या हाताने मारा करताना पाहायला मिळेल. समोर मंगेश पानमंद, राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू बॅटवरती चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालाय आणि हा चेंडू स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेनं 30 सर्कलच्या आतमध्ये प्रदीप चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी सौजन्य आहे. सन्माननीय उद्योजक आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू गणेश भाऊ वाल्मिकी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दादांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आणि संघाचा दौफलकाचा श्री गणेश होताना पाहायला मिळालाय. मुख्य व्यासपीठावरती प्रामुख्याने जर आपण नजर टाकली तर आकर्षक चषक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट अर्थातच मालिकावीरासाठी देखील आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी गणेश भाऊ मराठे यांच्या माध्यमातून ही विशेष ट्रॉफी सौजन्य आहे. हो, यावेळेस सुमित राजवडेचा हा चेंडू अमित यांनी हलक्यातून ऑन साइडला फ्लिक केलाय. किशोरची चांगली फिल्डिंग लॉंग ऑन मधून एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न मुकाई माता क्रिकेट क्लब सांगोडे दारुमरे संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. त्या समोर सुमित, हो हो हो, भन्नाट वेग, तेच तर तिकट मारा, जबरदस्त बाउन्स खरं तर चेंडू मध्ये प्राप्त झाला. थोडासा गुड लेंथ पासून पाठीमागे स्पॉट चेंडू होताना आपण पाहिलं आणि त्यानंतर झपकन विकेट किपर शेखर साठे यांच्या हातामध्ये स्थिरावला. धावफलकावरती केवळ 2 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 4 चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, अपील, मोठी अपील आणि आता इथे अनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येणार. ऑनफिल्ड डिसिजन सर. बॅटर इज सेफ, फलंदाज नॉट आउट असणार आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं सुमित राजवडेनं थांबून ठेवले. फलंदाज मंगेश पानमंदला. ओव्हरचा शेवटचा चेंडू, मोठा बिगिट येणार का? प्रश्न तर होता जरूर. ऑन साइडला मंगेशनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. दूरवरतून शशिकांत स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पर्यंत पोहोचलेत. चांगली फिल्डिंग आणि एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक षटक क्रमांक 1 मध्ये सुमित राजवडेच्या माध्यमातून आपण पाहिले.
सर्व संघांसाठी फूड बास्केट आयोजक कमिटीच्या माध्यमातून मान्यवरांच्या सौजन्याने दिलेलं आहे. ते फूड बास्केट आपल्याला दिल्यानंतर ते फूड तुम्ही खाल्ल्यानंतर जो काही आपला कचरा आहे तो एकाच त्या बॅग मध्ये टाकून संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी जमा करायचा आहे याची नोंद घ्या. मैदानावरती इथे इतरत्र कुठेही कचरा करू नका याची नोंद सर्व संघांनी आणि खेळाडूंनी घेणं गरजेचं आहे. मॅचकडे जाऊयात मित्रांनो. षटक क्रमांक 1 मध्ये जबरदस्त कंट्रोल सुमित राजवडेचा पाहायला मिळाला, जिकडे एकही बाउंड्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाही. चर्चा सुरू होती पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये अधिकचे रन्स बनवून जे काही 83 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे त्याला सोपं करण्याचा प्रयत्न सांगावडे संघानं करणं गरजेचं आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये सुमितनं पूर्णपणे थांबून ठेवलं. आता पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये चित्र बदलणार का? मंगेशच्या बॅटमधून षटकार चौकार येणार का? नक्कीच मंगेश आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका कॅल्क्युलेटिव्ह फटका होता. रनआउटचा चान्स, हो डायरेक्ट हिट. पैसे पंचांचा निर्णय काय येणार? जबरदस्त थ्रो, रॉकेट थ्रो मैदानावरती आपण पाहिला, परंतु बॅटर आपल्या गलट्यामध्ये सेफ पोहोचलाय. मंगेशनं देखील चपळाई दाखवली, वेगानं ती धाव कंप्लीट केली. 4 धावा धावफलकावरती आहेत. अमित राक्षे आणि मैदानाच्या मध्ये दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मंगेश पानमन. केवळ एक चेंडू खेळल्यानंतर अमित आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला गेले होते, आता स्ट्रायकिंग एंडला येत आहेत पुन्हा एकदा. थ्रो ज्यावेळेस केला सुरुवातीला प्रथमतः त्या ठिकाणी फिल्डरचा हात स्टंपला लागला, तोपर्यंत बॅटर सेफ झाला आणि तदनंतर चेंडू स्टंपवरती आपण पाहिला. ओ यावेळेसचा चेंडू अमित राक्षे यांच्या बॅटमधून आसमानी टोला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून खेळलेला हा फटका, षटकार 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहूया पंचांचा निर्णय भाग घेतात आणि चौकार कळवलाय, 4 धावा असतील. पहिल्या ओव्हरमध्ये कुठलीही बाउंड्री पाहायला मिळाली नाही, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये अमित राक्षे या खेळाडूला खरं तर तुम्ही जास्त वेळ थांबून ठेवू शकत नाहीत. अमित राक्षे बॅटर आहेत, गोलंदाज अमित सावळे जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोनही अमित आहेत, एक सांगोडे संघाकडून, दुसऱ्या बाजूला दुसरे अमित असतील ते 11 चॅलेंजर्स टीम कडून. धावफलकावरती 8 धावा, 83चं टार्गेट. आव्हान बरचसं मोठं, परंतु या खेळपट्टीवरती अशक्य नसणार आव्हान आहे. चेजेबल टार्गेट आपण म्हणू. परत बॉल हवेत, त्यावेळेस हा फटका देतोय 440चा झटका. अमित राक्षे यांच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून खेळलेला हा फटका, षटकार. पहिल्या षटकामध्ये जी काही उणीव भासली, जी कमतरता आहे, ती कमतरता पूर्ण करण्याचं काम केलं जाते. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध आपण पाहिलं हा फटका खेळला गेला आणि निश्चितच हो इथे थोडस बॅटरच्या कक्षेपासून दूरवरती ठेवलेला चेंडू, मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. अमित राक्षे बॅक टू बॅक 2 मोठे अटॅक, एक चौकार एक षटकार. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती. लॉंग ऑन मधून वाईडिश मध्ये आपण जर पाहिलं तर सुमित राजवडे आणि वाईडिश लॉंग ऑफला किशोर. परत एकदा यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल मिड विकेटला उडवलाय आणि चेंडू जातोय तो सरळ सीमा पार. पंचांचा इशारा, हा आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
ज्यांच्या आठवणींना खऱ्या अर्थानं आपण उजाळा देण्यासाठी क्रिकेटची स्पर्धा निश्चितच आयोजित करतोय. स्फूर्तिगंध कैलासवासी किसनराव राजाराम गराडे यांचे बंधू सन्माननीय दरम्यानचा हा चेंडू मैदानामध्ये सुरेख. सन्माननीय शामरावजी गराडे प्रामुख्यानं मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक आणि खऱ्या अर्थानं हो याचबरोबर परत एकदा अमित राक्षे नाव आहे. लांबच लांब खूप लांब हा आणखीन एक षटकार अमित यांच्या बॅटमधून 6 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं मित्रांनो, जिथे तब्बल 24 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक पहिलं सुमितनं हाताळलं, जिथे फक्त 3 रन खर्च केल्या, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये अमित सावळे बरेचसे महागडे. आणि आता मैदानावरती पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 27 धावा. पहिल्या डावामध्ये पॉवर प्ले तुम्ही पाहिला, धावफलकावरती 21 धावा होत्या. यावेळेस आगळा वेगळा फटका, ही मंगेशची नजाकत, ही मंगेशची कल्पकता आणि बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये जरूर बरीचशी कमतरता बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली, परंतु ओव्हर नंबर 2 आणि 3 मध्ये ते चित्र बदलण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 24 धाव्यांचं दुसरं षटक. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात, मंगेशचा एक अफलातून फटका जिथे चौकार आपण पाहिला. 31. यावेळेस स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून नक्कीच आपण पाहतोय अमित थोडेसे नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळतात, कारण सरळ बॅटनं रन्स येत आहेत. काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न होता या स्पर्धेच्या निमित्तानं. खऱ्या अर्थानं उत्कृष्ट खेळाडू, लिजंड क्रिकेटपटू पिंटू भाऊ भोंडवे प्रामुख्याने उपस्थित आहेत. भाऊंचं देखील स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं समर्थ भाऊ ढोरे आणि पंकज भाऊ पवारही उपस्थित आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दरम्यान 6 चेंडू. मंगेशनं ज्यावेळेस नक्कीच आपण पाहिलं सरळ बॅटचा वापर केला, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळत 2 रन वसूल केले आणि या 2 धाव्यांनी धावफलकावरती वाढ. 33 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकही विकेट गेलेली नाहीये. संथ सावध सुरुवात झाली, परंतु शेवट गोड कसा करायचा हे जरूर ठाऊक आहे खेळाडूंना. चांगली फिल्डिंग अमित सावळे यांच्या माध्यमातून जबरदस्त स्टॉप आणि त्यानंतर एक सिंगल. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बरेचसे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. खेळाडूंचं कौतुक करतायत, स्पर्धेला भरभूस शुभेच्छा देत आहेत, स्पर्धेचं कौतुक करतायत आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा विशिष्ट उंचीवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. कामगार नेते खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे, क्रिकेटची प्रचंड आवड आणि खऱ्या अर्थानं डाऊन द विकेट, व्हाट अ शॉट. हा आणखीन एक कडक बेधडक षटकार. जरूर षटक क्रमांक 1 मध्ये सुमित बराचसा डॉमिनेटिंग आपण पाहिला, परंतु आता षटक क्रमांक 3 वैयक्तिक सुमितचे दुसरं षटक. इथे मैदानावरती षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 40 धावा. ओव्हर नंबर 3 चा एक चेंडू शिल्लक. ओपनिंग पेर, एकही विकेट गेलेला नाहीये. हो इथे आपण बराचसा
चेंडू पाठीमागे पिचिंग आणि मैदानावरती पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. त्यासोबतच वन बाउंडची देखील घोषणा. 41 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न खेळायचा होता. एका दिशेला चेंडू गेला, एका दिशेला भन्नाट वेग आणि त्या वेगाचा फायदा घेत अमित राक्षेने पाठवला चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे. चला चेंडू हरवला तर दुसरा चेंडू घेऊन आपण मॅच कंटिन्यू करूयात. वेळ वाया घालू नका किंवा जास्तीचा वेळ आपण ड्रिंक्स ब्रेक साठी घेऊ नका. आयोजक कमिटीकडून वारंवार सूचना येतात, स्पीडअप करा. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावफलकावरती जेमतेम धावा पाहिल्या, परंतु आता षटक क्रमांक 3 संपल्यानंतर स्कोर कार्ड उच्चांक गाठताना पाहायला मिळतोय. 15च्या धावगतीनं 45 धावा बनवल्या गेल्यात आणि आता उर्वरित 18 चेंडू मध्ये बनवायचे असतील त्या 38 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं राजदादा दाभाडे यांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. दादांचं देखील मनपूर्वक स्वागत. 8 चेंडू आणि 33 धावा. स्ट्राईक रेट 412.50. अर्थातच एकंदरीत आपण विश्लेषण केलं तर प्रत्येक चेंडूवरती बाउंड्री अशा पद्धतीनं काहीसा स्ट्राईक रेट अमित राक्षे यांचा आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला मंगेश पानमन 10 चेंडू 10 मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर 45 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर केवळ 3 धावा धावफलकावरती होत्या. ओव्हर नंबर 2 तब्बल 24 धावा आणि ओव्हर नंबर 3 मध्ये सुमित राजीवडे 18 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 45 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 38 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवर मंडळींचं प्रामुख्यानं शुभागमन होताना पाहायला मिळते. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचा मी स्वागत करतो. या स्पर्धेसाठी मुलाचं विशेष सहकार्य आणि कायमच खेळाडूंच्या पाठीशी आणि मनोदातांच्या पाठीशी उभं राहणारे खंबीर व्यक्तिमत्व माननीय शामरावजी गराडे, याही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दरम्यानचा हा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. मंगेश पानमन बराचसा थोडासा तिकडे अडकळलेला, परंतु आता त्या फ्री हिटच्या चेंडूवरती तो काय करामत करेल हे पाहणं बरंच निर्णायक ठरेल. हो हो हो, फ्री हिटचा बॉल, वेगानं बॅट फिरवली, प्लेन मिस. चेंडू मैदानावरती डॉट. 11 चॅलेंजेस आडले विरुद्ध मैदानावरती मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे अशी लढत. मॅच नंबर 2, डे नंबर 2 मध्ये दुसरा सामना जो रंगलेला आपण पाहतोय. ज्यांच्या स्मृतिगंधांना खऱ्या अर्थानं आपण उजाळ देण्यासाठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतोय, ज्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. दरम्यानचा बॉल फुल टॉस टाकलाय, तोफा होता, कबूल केलाय आणि चेंडू फेकून दिला सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच मैदानावरती आपण जर पाहिलं तर कुठल्याही फिल्डरच्या कक्षेमध्ये चेंडू अजिबात नव्हता, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर आमचे मुख्य आयोजक पवी दादा तिकडे नक्कीच आपल्याला चेंडू स्टॉप करताना पाहायला मिळाले. दरम्यान हा चेंडू षटकारानंतर चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय. कामगार नेते स्वर्गीय सुरेश दाभाडे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या स्मृतींना उजाळ देण्याची स्पर्धा. त्यासोबतच कैलासवासी किसनराव राजाराम गराडे, कैलासवासी अरुण गंगाराम शिंदे पाटील यांच्या आठवणीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगलाय आणि दिवस क्रमांक 2 मध्ये सुपर डुपर हिट, एक अफलातून क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. हो, परत एकदा चांगला बॉल,
एक षटकार जरूर आला, परंतु त्या षटकारानंतर मैदानामध्ये निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी मावळ तालुक्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट म्हणून ज्यांची ओळख आहे अजिभाऊ पिंपळे प्रामुख्याने उपस्थित आहेत. दादांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे. हार्दिक स्वागत. 13 बॉल 31 ची गरज. हा चेंडू निर्णायक. हो, इथे काय फुल टॉस आणि या फुल टॉस वरती मंगेश पानमनचा हा आक्रमक फटका. पाहूया पंचांचा निर्णय काय. नक्कीच इथे ऑनफिल्ड पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. बिमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. ओव्हर तुम्ही जर पाहिली तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक नो बॉल, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक षटकार, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता या चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. भीमरसाठी ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केले. तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर इकडे केला जाणार आहे. निर्णायक चेंडू आपण पाहतोय आणि त्या निर्णायक चेंडूचा निर्णायक डिसिजन अगदी काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोचवला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये बरीचशी धाकधूक वाढवणारा हा क्षण तिसरे पंच कळत आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे आणि षटकार जो मैदानामध्ये आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळेल. आता समीकरणाकडे तुमचं लक्ष नक्कीच वेधेल. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धावा 58, 12 चेंडू 25 ची गरज. विनंती आहे सर्व खेळाडूंना वारंवार सूचना केल्या जातात, कृपया रस्त्यावरती कुणी सराव करू नका आणि ज्या काही आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर असतील त्या मुख्य रस्त्यामधून बाजूला पार्क करा. कृपया मुख्य रस्त्यावरती कुणी गाड्या पार्क करू नका. सामन्याचं समीकरण बदललं गेले. 12 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 25 धावा. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 2 गोलंदाज जे 2-2 षटकांचा कोटा कंप्लीट करू शकतात. सुमितचा 2 ओव्हरचा कोटा कंप्लीट झाला आणि आता अमित मैदानावरती आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन. यावेळेस 6 चेंडू थोडासा लोअर फुल टॉस होता. दूरवरतून पिक करून ऑन साइड वाईडिश लॉंगॉन मधून खेळून काढला. त्यानंतर आलेली एक सिंगल. डेओडी कामगार विजयभाऊ जाधव प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. सामन्याकडे जाऊयात. 11 चेंडू 24 ची गरज. बाद फेरीतील सामने आहेत. नॉकआउट पद्धतीने सामने खेळले जातात. सुरुवातीला मित्रांनो आयोजन खरं तर लीग मॅचेसचं होतं, परंतु सर्व संघांना जास्तीत जास्त संघांना आणि जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्धा खेळता यावी. हो, याचबरोबर मंगेश पानमनचा हा फटका देतोय 440 चा झटका आणि चेंडू थेट मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत जाऊन पोहोचतोय सीमा पार. षटकार. पासष्ट धावा धावफलकावरती. 10 चेंडू 18 ची गरज. परत एकदा यावेळेचा चेंडू ब्लॉकर स्वरूपाचा यॉर्कर लेंथ आणि इथे काय हो रनआउट. रनआउट आणि मैदानावरती विकेट कोणाची गेली. अमित राक्षे बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळतात. निर्णायक क्षणी फलंदाज बाद होत आहेत.
आणि विकेट गेल्यानंतर नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये काहीसं चित्र बदलेल का. 9 चेंडू आणि 18 धावेंची गरज. नवीन फलंदाज न्यू बॅटर सचिन खलाटे जे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला बॅटर लवकरात मैदानाच्या आतमध्ये यायचे. वेळ वाचवा, स्पीडअप करा. या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं मित्रांनो बरेचसे अप्स अँड डाऊन्स, बरेचसे चढ उतार आले. जिकडे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा होत्या, 83 धाव्यांचं टार्गेट. मॅच खरं तर 30 चेंडू 80 वरती आली आणि तिथून सामना आता येऊन पोहोचलाय 9 चेंडू 18 वरती. जबरदस्त कमबॅक अमित राक्षेच्या माध्यमातून आपण पाहिलं. मंगेश पानमनच्या बॅटमधून देखील चांगले स्ट्रोक आपण पाहिले आणि आता सामना 9 चेंडू 18 वरती आलाय. सचिन नवीन फलंदाज. हो 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 आणखीन एक चांगला चेंडू. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन्स मैदानावरती प्राप्त होत आहेत. जिथे मित्रांनो खर तर अगदी कमी रन्स होत्या तिकडे अतिरिक्त धावा आणि या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या एकूण 4 धावा. 8 चेंडू आणि 14 धावेंची गरज. एका धावेला महत्व आहे. एक धाव रोखणं महत्वाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन्स नॉन अफोर्डेबल थिंग आपण निश्चितप्रमाणे म्हणू शकतो. अडले संघासाठी दरम्यान 8 चेंडू 14 ची गरज. मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे संघाकडून सचिन तर दुसऱ्या बाजूला मंगेश ही जोडी चांगला खेळ साकारताना पाहायला मिळते. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. सुरुवातीला आपण पाहिलं मंगेश पानमन 10 चेंडू 10 वरती खेळत होता, परंतु आता मंगेशचा वैयक्तिक स्कोर जर तुम्ही पाहिला तर 19 चेंडू आणि 28 वरती तो खेळताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच पुढच्या 9 चेंडू वरती त्यानं तब्बल 18 रन्स बनवल्या. 200च्या स्ट्राईक रेटनं तो उर्वरित चेंडूवरती खेळताना पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू दिलाय. पाहूया पंचांचं म्हणणं काय. नो बॉल आणि इथे ह्या चुका नक्कीच नो बॉल ऑन फील्ड पंचाने दिलाय. फिल्डिंग टीमनं त्या निर्णयाला माझ्या मते चॅलेंज केलंय आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. पाहूया टीव्ही अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तिसरे पंच कळवत आहेत हा नो बॉल आहे आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय आता फिल्डिंग टीम आपल्याकडे रिव्ह्यू असणार आहे याची नोंद घ्या. आणि नक्कीच खरं तर मित्रांनो ज्यांनी काल चांगला खेळ साकारला टीमला बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचवलं बॉलर ऑफ द डे या ठिकाणी प्रामुख्यानं आगमन होताना आपण पाहतोय तानाजी भाऊ काकडे. मनपूर्वक स्वागत. सामन्याचं समीकरण 7 चेंडू 10 ची गरज. हो 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 चांगला बॉल. फ्रीडचा चेंडू होता. निर्धाव आलाय. 6 चेंडू 10 धावेंची गरज. अखेरचे 6 चेंडू 10 धावा. सामना कुठल्या संघाकडे जाणार त्याला घाई करायची विनंती आहे. भरपूर वेळ खर्च झाला या सामन्यासाठी. वेळ वाचवा. संपूर्ण दिवसभरामध्ये 7 सामन्यांचं मोठं वेळापत्रक आहे. पहिल्या फेरीतील 4 सामने त्यानंतर दुसऱ्या फेरीतील 2 सामने आणि त्यानंतर निश्चितच आपण जर पाहिलं तर एक सामना. शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गणेश जगदाळे पाहायला मिळतात. समोर सचिन खलाटे. 6 चेंडू 10 ची गरज. काय होणार या सामन्यामध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषकामध्ये कुठल्या संघाचं आव्हान कायम राहणार तर कुठला संघ. ओ इथे काय 2 फिल्डरची मधून जी गॅप होती ती दरी होती तो दरी भेदणारा हा फटका. 4 धावा चौकार.
नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये 60-65 रन्स या धावा देखील या मैदानावरती डिफेंड होताना आपण पाहिल्यात. ते टार्गेट चेस न होताना आपण पाहिले, परंतु आता 82 हायएस्ट रन चेस मैदानावरती होणार का? हो, इथे काय क्लीन बोल्ड, फलंदाज मैदानावरती बाद. चार चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 4 चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज स्वप्नील सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. यानंतर होणारा पुढील सामना, दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. ही मॅच संपल्यानंतर लगेचच पुढील मॅच आपण मैदानावरती खेळणार आहोत. चार चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 6 चेंडू 10 ची मॅच. 4 बॉल 6 वरती आले. परत एकदा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. किशोर वेगानं बॉल वरती पोहोचेल. 38 सर्कल मध्ये चेंडू रोखला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये मिळते एक सिंगल. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. काय सामना मैदानावरती रंगतोय. कधी सामना सांगोडे संघाकडे तर कधी सामना अडले संघाकडे. जबरदस्त मॅच, पैसा वसूल सामना जो मैदानावरती आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 5 धावा. गणेश जगदाळे 6 चेंडू 10 रोखणार का? आतापर्यंत 3 चेंडू वरती 5 रन खर्च केलेत. अजून 3 चेंडू मध्ये 5 बनवायच्यात. मंगेशने आतापर्यंत भरपूर मेहनत घेतली. हो, याच बरोबर मॅच मध्ये ट्विस्ट. निर्णायक क्षणी विकेट प्रदीप येवले. यापूर्वी खरतर चूक झाली, परंतु आता मैदानावरती झेल टिपलाय आणि फलंदाज मंगेश मोक्याच्या क्षणी बाद. सामना आलाय 2 चेंडू आणि 5. 2 चेंडू 5 ची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे, याची नोंद घ्या. 2 चेंडू आणि 5. एका चेंडू मध्ये 6 धावा निघणं म्हणजे आहे क्रिकेट आणि 6 चेंडू मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे आहे क्रिकेट. सूरज लिमन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू ऑन साइडला फटका टोलवलाय. फिल्डर बराचसा दूर आणि इथे काय, हो 2 खेळाडूंमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर थोडस चांगलं कॉर्डिनेशन. चेंडू रोखला आहे महत्वाचं. आता सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलंय. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. यस, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर जे आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? चला घाई करा मित्रांनो. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. मॅच 6 चेंडू 10 वरतून अगदीच 4 चेंडू 6 वरतून 1 चेंडू 3 ची गरज. गणेश की सूरज, सांगवडे की आडले. याबरोबर इथे काय, सूरज लिमनच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू पोहोचतोय तो सीमा पार. हा विजयी षटकार आणि खर तर ज्या शक्यता होत्या त्या सुपर ओव्हरच्या शक्यता पूर्णपणे इथे हाणून पाडल्यात. सूरज लिमन इज द मॅन. मॅच विनर खेळाडू, मॅच विनिंग सिक्सर. सूरजच्या बॅट मधून 6 धावा.